नमस्कार, हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांची पुन्हा एकदा स्वागत करतो। राज्यामध्ये पुन्हा एकदा जोरदार पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे, त्याबाबतची महत्त्वाची अपडेट आहे। व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुमच्या तालुक्यात कशा प्रकारे पाऊस राहील, तुमच्या जिल्ह्यात काय स्थिती राहील त्याबाबतची अपडेट पाहायला मिळेल। कारण की राज्यात पुन्हा एकदा जोरदार पाऊस हा आपल्याला पाहायला मिळू शकतो। काही ठिकाणी मध्यम ते काही भागात जोरदार असा पाऊस हा पाहायला मिळणार आहे। सविस्तर अपडेट आपण घेऊन आलेलो आहोत। सविस्तर अपडेट पाहण्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून शेजारील नोटिफिकेशन बेलला आत्ताच ऑल वरती टाका, जेणेकरून रोजची रोज हवामानाचे अपडेट सर्वात आधी तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल। खूप सारे जण व्हिडिओ पाहतात, मात्र चॅनल सबस्क्राइब न केल्यामुळे रोजची रोज हवामानाचे अपडेट्स पाहायला मिळत नाहीत। तर चला पाहूयात आता सविस्तर अंदाज। सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यामध्ये वाऱ्यांचा प्रभाव देखील वाढत चाललेला आहे। त्यातली त्यात आता पावसाचा प्रभाव देखील राज्यामध्ये वाढत जाणार आहे। सध्या जर पाहायला गेलं तर आता याच वाऱ्यामुळे राज्यात पुन्हा एकदा पाऊस पाहायला मिळू शकतो व थंडीची तीव्रता जी आहे ती आता मोठ्या प्रमाणामध्ये राहणार नाहीये। म्हणजे आता फक्त थंडी 3 ते 4 दिवसच राहणार आहे। पुन्हा थंडीची तीव्रता देखील कमी होऊन राज्यामध्ये पावसासाठी पोषक वातावरण बनण्यास अनुकूल वातावरण आहे। त्यातली त्यात सध्या जर पाहायला गेलं तर तीव्र चक्रकार स्थितीचा प्रभाव हा राज्यातील बहुतांश भागात पडणार असून यामुळे मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला राज्यातील बहुतांश भागात पाहायला मिळू शकतो। तर आता जिल्हे व तालुके आपण सविस्तर पाहूयात। आता सध्या जर पाहायला गेलं तर पावसाचा प्रभाव हा दिनांक 30 तारखेला आपल्याला हैदराबाद पर्यंत पाहायला मिळेल। म्हणजेच की त्यानंतर पुन्हा हा पाऊस जे आहे ते हळूहळू नांदेडकडे म्हणजे याला येण्यासाठी 1 तारीख आपल्याला पाहायला मिळू शकते व 1 तारखेला महाराष्ट्रामध्ये हा पाऊस दाखल होणार आहे। 1 तारखेचा विचार केला तर राज्यातील सोलापूरचे तसेच लातूरच्या काही भागामध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या सरी आपल्याला पाहायला मिळतील अशी शक्यता दिसून येत आहे। त्यातली त्यात इकडे नाशिक, पालघर, मुंबई, पुणे, अहिल्यादेवीनगर, छत्रपती संभाजीनगर, मालेगाव, जळगाव, शेवगाव, अमरावतीचा भाग असेल, नागपूर असेल, गोंदिया असेल, या भागाकडे वाऱ्यांचा वेग अधिक राहील व उघडीपच पावसाची पाहायला मिळेल। पावसाचा जोर हा दिनांक 2 तारखेला मोठ्या प्रमाणामध्ये राहील। यावेळेस अकलूज, सोलापूरच्या भागामध्ये चांगला पाऊस पडणार आहे। सांगली जिल्ह्यामध्ये देखील चांगल्या प्रकारे पावसाला पोषक वातावरण राहील। तुमचा जिल्हा व तालुका देखील कमेंट करून नक्की कळवा। तुमच्या जिल्ह्याची तालुक्याची अपडेट देखील सविस्तर देण्यात येईल व अजून सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून ठेवू शकता। तसेच इकडे कुलबर्णीचा भाग असेल, लातूर, नांदेडचा भाग असेल, चंद्रपूर असेल, कापसीचा भाग असेल, या भागात देखील पावसाला अतिशय पूरक असं वातावरण पाहायला मिळत आहे। जोरदार पावसाच्या सरी या भागात देखील पाहायला मिळतील। चंद्रपूर जिल्ह्याचा विचार केला तर चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्याकडे देखील आदिलाबाद असेल, वांड्रकवाड असेल, उमरखेड, पुसद हलका ते मध्यम पाऊस या भागात देखील तुरळक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकतं असं वातावरण या ठिकाणी दिसून येत आहे। तसेच दिनांक 3 तारखेचा विचार केला तर 3 तारखेला देखील राज्यामध्ये पावसाचा प्रभाव हा दिसून येत आहे। सेलू, माजलगाव, जालना, छत्रपती संभाजीनगरचा भाग असेल, हिंगोली असेल, या भागामध्ये दिनांक 3 तारखेला पाऊस चांगला राहणार आहे। मध्यम स्वरूपाचा पाऊस हा आपल्याला पाहायला मिळेल। नागपूर, अकोल्याच्या भागात देखील पावसाची शक्यता ही आपल्याला पाहायला मिळू शकते। 4 तारखेचा विचार केला तर 4 तारखेला अजून पावसाची तीव्रता वाढत जाईल असा अंदाज आहे। 4 तारखेला अशी स्थिती राज्यातील बहुतांश भागात दिसून येत आहे। हलक्या स्वरूपाचा पाऊस हा राज्यभर आपल्याला दिसून येऊ शकतो। तसेच दिनांक 5 तारखेला पावसाचा प्रभाव थोडासा कमी होईल व हलक्या स्वरूपाचा पाऊस किंवा ढगाळ वातावरण हे राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकते। अशा प्रकारची स्थिती राहणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, वातावरणात काय बदल झाला तर लवकरच या चॅनलवरती जे आहे ते अपडेट दिली जाईल। त्यासाठी सबस्क्राइब करून नक्की ठेवा। धन्यवाद।